नमस्कार, सुप्रियाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आता कोकणामध्ये फणसाचा सीझन आहे, त्यासाठी आपण एक फणसाची अशी अतिशय टेस्टी आणि आगळी वेगळी अशी रेसिपी बघणार आहोत. इथे मी कच्चा फणस घेतलेला आहे आणि तो मी साफ करून त्यातून हे गरे काढून घेतलेले आहेत. हे गरे अगदी कच्चे आहेत. हे बघा, हा अजिबात आत्ता खाण्यालायक नाही आहे फणस, हा अजून पिकायला हवा आहे. अगदी कच्चा फणस आहे. तर याचे आपण काप करून आपण तळायचे आहेत. अतिशय टेस्टी लागतात ते, बाजारात विकत मिळतात. आपण आता बघूया याची कृती. तर हे बघा, इथे मी वेळी घेतलेली आहे. यातला हा एक एक गरा घ्यायचा आहे. वरची बाजू थोडी काढून टाकायची आहे आणि खालची बाजू सुद्धा काढायची आहे. आणि हाताने हे आतला जी इथली फणसाची बी आहे ती काढून घ्यायची. आणि हे असे आपण आता गरे याचे बी काढून टाकायचे आपल्याला. हे बघा, अगदी सहजपणे निघते. या आधी सगळ्या बिया काढून घेऊया आणि मग याचे काप करूया. हे साफ करणं खूपच किचकट असतं, कारण ह्याला खूप अगदी चीक असतो. त्यामुळे हे जेव्हा आपण फणसातून गरे काढतो तेव्हा हाताला तेल लावूनच घ्यायचे आधी, नाहीतर पूर्ण हाताला अगदी चीक लागतो सगळा. हे असे आपण आधी गरे काढून घेऊया. आता हे बघा, आपण यातल्या बिया काढून टाकल्या आहेत. आता याचे आपल्याला उभ्या स्टिक्स कापायचे. हे बघा, कापताना अशा उभ्या सळ्या करायच्या या अशा, म्हणजे त्या व्यवस्थित तळल्या जातात आणि कुरकुरीत होतात. यात आपण आधी सगळ्या चिरून घेऊया अशा. हे बघा, या अशा आकारात आपण कापून घ्यायचे. आता हे बघा, आपले स्टिक्स करून झालेले आहेत फणसाच्या गऱ्यांच्या. आता तळायला घ्यायचे. तर इथे मी तेल तापत ठेवले आणि हे याचं वैशिष्ट्य म्हणजे हे खोबरेल तेलात तळायचे, म्हणजे खूप दिवस अतिशय चांगले टिकतात. हे आपल्या नेहमीच्या गोडे तेलात तळायचे नाही. कुठल्याही गोडे तेल किंवा सनफ्लावर जे तुम्ही वापरत असाल त्यात तळायचे नाहीत. हे खोबरेल तेलातच तळायचे. इथे मी 1 चमचा मीठ घेतलंय. त्यात थोडंसं पाणी घालूया आणि हे चांगलं विरघळवून घ्यायचंय. याला आपण असंच मीठ लावायचं नाहीये. हे पाणी जे आहे ते आपण तेलामध्ये सोडायचे. 1 चमचा घालायचं प्रत्येक वेळी. आता तळायला घेऊया. आता यासाठी तेल अगदी चांगलं कडकडीत तापवून घ्यायचंय. आता तेल चांगलं तापलेलं आहे. थोडं लांबच राहून आपल्याला यामध्ये हे सोडायचे. आणि हे सारखं असं फिरवत राहायचंय, नाहीतर ते एकमेकाला चिकटतात, नाहीतर आणि करपतात. लाल होता कामा नाहीत ते. आपल्याला फक्त छान असे कुरकुरीत करायचे. त्यामुळे हे सारखे असे फिरवून फिरवून ते छान तळून घ्यायचे. यासाठी कढई थोडी अशी पसरट घ्यायची. याला तेल फार लागत नाही, पण कढई पसरट घ्यायची आहे, म्हणजे मग ते असे मोकळे आणि छान क्रिस्पी होतात. आणि गॅस मोठाच ठेवायचा. यामध्ये तुम्ही हळद सुद्धा घालू शकता, म्हणजे रंग छान येतो याचा. पाण्यातच घालायची, मिठाच्या पाण्यात हळद घालायची. याला तळायला थोडासा वेळ लागतो, 10 ते 15 मिनिटं जातात, पण सावकाश अगदी तळायचे. आता हे तुम्हाला लक्षात येत असेल की ह्याचा आवाज थोडा असा कुरकुर कुरकुर यायला लागलाय. आता या क्षणाला आपण यामध्ये हे पाणी घालायचं मिठाचं. जास्त नाही घालायचं, नाहीतर ते अगदी खारट होते. तळण्याच्या प्रोसेसमध्ये कुठेही गॅस कमी करायचा नाहीये. फक्त हे व्यवस्थित ढवळत राहायचे, म्हणजे ते करपणार नाही आणि छान असे कुरकुरीत क्रिस्पी होते.
हे बघा आता हळूहळू रंग बदलायला लागलाय. मला आवाज येत असेल, छान असा कुरकुरीत आवाज येतोय. आता काढून घेऊया आपण. आता असेच आपण बाकीचे सुद्धा तळून घेऊया. हे बघा छान असा रंग आलेला आहे आणि मला आवाजावरून लक्षात येत असेल छान असे कुरकुरीत पण झाले आहेत. हे काढून घेऊया. आणि अगदी ते लगेचच लाल होतात, त्यामुळे पटकन काढायचे. हे बघा फणसाचे गरे तयार आहेत. अतिशय टेस्टी लागतात. तुम्ही नक्की करून बघा. बाजारात कच्चे गरे साफ करून मिळतात या दिवसात. ते घेऊन यायचे आणि आतली बी काढून टाकायची आणि असे उभे चिरून हे खोबरेल तेलात कुरकुरीत होईपर्यंत तळायचे. मीठ घालायचं, तुम्हाला हवं असेल तर हळद सुद्धा घालू शकता. अतिशय सुंदर लागतात. तुम्ही जर बाहेर घ्यायला गेला तर ते खूपच महागात पडतात. तर घरच्या घरी जर आपण असे करू शकलो तर अतिशय मस्त आहे. मी तुम्हाला एक दाखवते. हे बघा किती खुसखुशीत आहेत बघा. मस्त एकदम कुरकुरीत खुसखुशीत, असं चिवट लागत नाहीत. तुम्ही आवाज ऐकू येत असेल तुम्हाला. तुम्ही नक्की करून बघा आणि आवडले की नाही हे मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. माझी रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. ही रेसिपी जरूर ट्राय करा. एकदम मस्त होते. तुम्हाला मार्केटपेक्षाही अगदी काहीतरी घरी करून खाल्ल्याचं समाधान नक्कीच मिळेल. थँक्यू. हे बघा मी तुम्हाला दाखवते. तुम्हाला आवाज ऐकायला येत असेल. अगदी मस्त असा कुरकुरीत आवाज आहे. हे बघा. वाव.